प्रतीक्षाच कुकिंग पॉइंटमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत राजस्थानी गोड पदार्थांचा राजा. तो म्हणजे खुसखुशीत रसरशीत रबडी घेवर. बाहेरून कुरकुरीत आतून मऊ असा पारंपरिक घेवर आज आपल्या स्वयंपाकघरात. सण असो वा खास पाहुण्यांसाठी घेवर म्हणजे आनंदाची गोड चव. पहिल्यांदाच घरी घेवर ट्राय करताय, मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर चला लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूया. एका भांड्यामध्ये एक मोठा चमचा आपण साजूक तूप घेणार आहोत. 2 बर्फाचे खडे टाकून व्यवस्थित आपल्याला फेटून घ्यायचं आहे. जोपर्यंत क्रीमी टेक्स्चर येत नाही तोपर्यंत मस्त आपण 5 ते 7 मिनिट हे फेटून घेणार आहोत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल घेवर म्हणजे काय? तर घेवर हा राजस्थानमधला खूप जुना आणि पारंपरिक गोड पदार्थ आहे. सावण, तीज, सण समारंभ आणि लग्नात घेवरला खास मान दिला जातो. घेवरची ओळख म्हणजे त्याची मधमाशीच्या पोळ्यासारखी रचना असते. छान क्रीमी टेक्स्चर आला आहे बघू शकता. आता आपल्याला त्याच्यात 1 मोठा चमचा चण्याच्या डाळीचं पीठ आणि 2 मोठे चमचे मैदा टाकायचा आहे. पुन्हा हे जी आपण क्रीम तयार केली होती त्याच्यामध्ये मस्त एकजीव करून घ्यायचा आहे. वरून कुरकुरीत आणि आतून हलका रसरशीत असा घेवर प्रत्येकाला आवडतो. तुम्ही पहिल्यांदाच घेवर बनवत असाल तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका. तुम्ही व्हिडिओ स्किप केली तर एखादी स्टेप मिस होऊ शकते. छान एकजीव झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडं थोडं दूध टाकून पातळशी आपल्याला कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे. एकही गुठळी राहता कामा नये अशा प्रकारे व्यवस्थित आपल्याला हातानेच एकजीव करून घ्यायचा आहे. साधा घेवर, मावा घेवर, मलाई घेवर असे त्याचे अनेक प्रकार असतात, पण आज आपण बनवतोय रबडी घेवर. राजस्थानी घराघरात पाहुण्यांचं स्वागत घेवर देऊन केलं जातं. घेवर म्हणजे फक्त गोड पदार्थ नाही, तर परंपरेची चव आहे. छान मिक्स झाले तुम्ही बघू शकता. एकही गुठळी राहता कामा नये. तुम्ही पहिल्यांदाच माझी रेसिपी बघता आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करा आणि या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. घेवर बनवताना थोडा संयम फार महत्त्वाचा असतो. व्यवस्थित गुठळा एकही राहता कामा नये एवढं आपल्याला छान व्यवस्थित प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हा घेवर तुम्ही बाजारात घ्यायला गेलात तर चांगलाच महाग पडतो. आता तोपर्यंत आपण साजूक तूप गरम करत ठेवणार आहोत. मंद आचेवर साजूक तूप आपल्याला गरम करायचं आहे. आपण छान हे बॅटर गाळून घेतलं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला कन्सिस्टन्सी ठेवायची आहे. जास्त पातळ सुद्धा नाही, जास्त घट्ट सुद्धा नाही. बघू शकता मस्त कन्सिस्टन्सी आली आहे. तूप सुद्धा आपलं छान गरम झालं आहे. 10-10 सेकंदानंतर एक एक पळी आपण त्या गरम तुपामध्ये सोडणार आहोत. एक एक चमचा आपल्याला बॅटर टाकायचं आहे 10-10 सेकंदानंतर. जास्त घाई करू नका, नाहीतर घेवरला व्यवस्थित आकार येणार नाहीत, लेअर येणार नाहीत. हळूहळू आकार घेतोय आपला परफेक्ट घेवर. सुरीने आपण थोडं मध्ये होल करणार आहोत. पुन्हा 10-10 सेकंदानंतर एक एक पळी आपल्याला त्या गरम तुपात सोडायची आहे आणि सुरीने असं गोल फिरून घ्यायचं आहे. प्रत्येक लेअरमध्ये चव आणि परंपरा दडलेली आहे. खुसखुशीतपणा इथेच तयार होतो. छान मीडियम किंवा एकदम लो फ्लेम ठेवा. व्यवस्थित आकार येऊ द्या, घाई करू नका. हा सुवास म्हणजे गोड आनंदाची सुरुवात. घरी बनवलेला घेवर म्हणजे वेगळीच मजा. आता तुम्हाला घेवर घेण्यासाठी कुठे बाजारात जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरच्या घरी कमी खर्चात मस्त घेवर बनवू शकता. 10-10 सेकंदानंतर एक एक पळी आपण गरम तुपात सोडणार आहोत. थोडा वेळ आणि तयार होईल सणासुदीचा गोड पदार्थ. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. किती व्यवस्थित बनणार आहे आपला घेवर. मस्त लेअर येण्यासाठी वेळ लागतो. अजिबात त्याला हलवायचं नाहीये किंवा काहीच नाही. आरामात त्याला शिजून द्यायचं आहे.
बाजारात मिळणाऱ्या घेवरची किंमत ऐकली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. आणि सणासुदीला हा घेवर बाजारात खूपच महाग मिळतो. हा राजस्थानी घेवर दुकानात घेतला तर बजेट बिघडवतो. बाहेरचा घेवर महाग असतो म्हणून घरी बनवण्याची मज्जाच वेगळी असते. घेवर म्हणजे चव आणि शाहीपणा म्हणूनच बाजारात महाग मिळतो. बघू शकता मस्त हळूहळू घेवरला आकार आला आहे. मस्त आपला गोल आकाराचा घेवर तयार झाला आहे. कमी खर्चात अगदी घरच्या घरी असा शाही घेवर तुम्हीही बनवू शकता. आता हा घेवर आपण काढून घेणार आहोत. याच्यावर टाकण्यासाठी आता आपल्याला रबडी बनवायची आहे. मस्त आकार आला आहे आणि रंगसुद्धा सुंदर आला आहे. आता मी गिट्सचं रबडीचं पॅकेट घेतलं आहे. मस्त आपल्याला रबडी बनवून घ्यायची आहे. एका भांड्यामध्ये आपल्याला अर्धा लिटर दूध घ्यायचं आहे आणि त्या अर्धा लिटर दुधामध्ये रबडीचं आपल्याला पॅकेट पावडर टाकायची आहे. मस्त ती पावडर आपण टाकून घेणार आहोत. तुम्हाला जेवढी घट्ट पातळ रबडी हवी असेल तेवढी तुम्ही ॲडजस्ट करू शकता. छान ते दुधामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत. मस्त मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. पैसे वाचवा आणि घरच्या घरी बनवा परफेक्ट घेवर. कमी खर्च जास्त आनंद. घरचा घेवर म्हणजे वेगळीच मजा. दुकानात जाण्याची गरज नाही, घरीच बनतो हा खास घेवर. थोड्या साहित्यात कमी खर्चात मस्त तयार होणारा शाही रबडी घेवर. मस्त रबडीचा रंग बघू शकता बदलत चालला आहे. लो फ्लेमवरच ही रबडी आपल्याला तयार करायची आहे. घेवर हा राजस्थानच्या वाळवंटी भागातला पारंपरिक गोड पदार्थ आहे. उन्हाळा आणि सावनच्या काळात घेवरची मागणी जास्त असते. घेवराची खासियत म्हणजे त्याचा हलका, पोकळ आणि कुरकुरीत पोत. साधा घेवर साखरेच्या पाकात भिजवलेला असतो. मावा, मलाई, ड्रायफ्रुट्स घेवर अजूनच शाही वाटतो. राजस्थानमध्ये 30 सणाला मुलींसाठी घेवर पाठवण्याची परंपरा आहे. घेवर म्हणजे सण, उत्सव आणि आनंदाची गोड आठवण आहे. हा गोड पदार्थ दिसायला जितका सुंदर तितकाच खायला एकदम खास लागतो. घेवर खाल्ल्यावर राजस्थानी संस्कृतीची झलक मिळते. जोपर्यंत रबडी आपली तयार होते तोपर्यंत आपण साखरेचा पाक तयार करून घेणार आहोत. 1 वाटी साखर घेतली तर एक तेवढंच आपल्याला पाणी घ्यायचं आहे. 1 वाटीच आपण पाणी घेणार आहोत. 1 तारी साखरेचा छान आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. मस्त ही साखर व्यवस्थित वितळून द्यायची आपल्याला. विरघळून घेणार आहोत. फ्लेम लो ठेवणार आहोत आपण. जर तुम्हाला माझी रेसिपी आवडत असेल तर प्लीज लाईक करत जा. लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब हे सर्व विनामूल्य आहे. तर या महाराष्ट्रातल्या मराठी मुलीला तुम्ही खूप खूप सपोर्ट आणि प्रेम द्या. जेवढी तुम्हाला रबडी घट्ट हवी असेल तेवढी आपल्याला ती आटवून घ्यायची आहे. तोपर्यंत मस्त आपला 1 तारी साखरेचा पाक सुद्धा तयार होतो. कमी वेळामध्ये मी तुम्हाला संपूर्ण रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. व्हिडिओ तुम्ही अजिबात स्किप करू नका. मस्त आपली रबडी तयार होते बघू शकता. रबडीचा सुगंध मस्त घरभर दरवळला आहे. छान साखरेचा पाक सुद्धा आपला तयार होतोय. उकळी आली आहे साखरेच्या पाकाला. पाक सुद्धा आपण थंड करून घेणार आहोत. पाक थंड झाल्यानंतर त्या घेवरवर आपण टाकणार आहोत. जेवढं तुम्हाला गोड हवं असेल तेवढा तुम्ही पाक टाकायचा आहे. असा हा शाही खुसखुशीत घेवर घरच्या घरी कमी खर्चात तयार होतो. बाजारातला महाग घेवर नाही तर घरचा खास घेवर. घरी बनवलेला घेवर म्हणजे सणाचा खरा गोडवा. वरून पुन्हा आपल्याला रबडी टाकायची आहे.
छान मस्त आपण रबडी टाकून घेणार आहोत. अजून असे पारंपरिक गोड पदार्थ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. तुम्हीही हा घेवर नक्की ट्राय करा आणि मला अनुभव सांगा. वरून आपण काजू आणि मनुक्याचे तुकडे घालणार आहोत. मस्त शाही रबडी घेवर खाण्यासाठी तयार आहे. ही रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करा. माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.